21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांचा मर्डर झालेला आहे आणि ज्ञानेश्वरी ताईची बिलकुल चूक नाही आहे, कारण यापूर्वी त्यांनी वेळोवेळी जाऊन SP ॲडिशनल SP यांच्या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. आमचे SP जे आहेत ते चांगले आहेत, परंतु SPंचा काम करण्यामध्ये एक दोष आहे की ते खालच्या सबऑर्डिनेटचं जास्त ऐकतात आणि परळी विशेषतः अंबाजोगाई भागामध्ये जे खालचे अधिकारी आहेत ते आकानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत. त्याचा हा परिणाम आहे. या प्रकरणामध्ये मी स्वतः सुरुवातीला आवाज उठवलेला होता. नंतर जे आहे ते आत्ता काही दिवसापूर्वी बाळा बांगर नावाचे जे आकाचे जुने सहकारी आहेत त्यांनी स्वतः 15 पानाचं स्टेटमेंट दिलंय SPंकडं. मग त्याच्यावरती तरी चौकशी व्हायला पाहिजे. SP फक्त याच्याकडचा तपास काढून त्याच्याकडे देणे, त्याच्याकडचा तपास काढून याच्याकडे देणे यांनी महादेव मुंडेंच्या खुनाचा जे आहे ते तपास लागणार नाही. हा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे. आणि मध्ये तर असा प्रयत्न झाला की ही केस CIDकडे वर्ग करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. माझं मत आहे की CIDकडे केस वर्ग करण्याची गरज नाही. बीडच्या SPंनी स्वतः लक्ष घालून तपास केला तर 8 दिवसामध्ये हे खुनी सापडते. अण्णा, पण बीडमध्ये ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची जी सभा झालेली होती त्या सभेमध्ये तुम्ही तर संपूर्ण हत्येचा सगळा पाडाच वाचलेला होता. बीडमध्ये ज्या काही लोक गायब झाली आहेत, ज्यांच्या हत्या झाल्या, त्या सगळ्यांच्या संदर्भात एक लढा उभारण्याची गरज आहे. आता हा लढा तुमच्या माध्यमातून उभा राहील का? ज्या पद्धतीने आता महादेव मुंडेचं प्रकरण झालं, त्यांची बायको आत्महत्या. महादेव मुंडेचं प्रकरण सुद्धा मीच काढलेलं आहे, कारण हे संतोष देशमुखांच्या अगोदरचं प्रकरण आहे आणि याच्यामधले आरोपी कोण आहेत, काय आहेत ते आम्ही नाही सांगितलं. आकाच्या जवळचा जो सतत आकाच्या बरोबर राहत होता त्या व्यक्तींनी त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मोकामध्ये असून सुद्धा हे बीडच्या न्यायालयात फिरतात. इथपर्यंतचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे. तुम्ही आता असं म्हणाला की अजूनही खालच्या दर्जाचे म्हणजे खालच्या पातळीवरचे पोलीस अधिकारी काम करतात, ते आकाच्या सांगण्यावरूनच काम करतात, त्यांच्याच कुठेतरी प्रभावाखाली आहे. बीडमध्ये शेकडो पोलिसांच्या बदल्या झाल्या, मग परळी आणि अंबाजोगाईमधल्या पोलिसांच्या बदल्या का नाही झाल्या? पाहिजे तेवढ्या प्रमाणात बदल्या झाल्या, पोलिसांच्या झाल्या, खालच्या कर्मचाऱ्यांच्या. DYSP अजूनही तेच आणि त्यांच्याकडेच तपास. ज्यांनी आकाने आणलं त्यांच्याकडे तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का? हां, तिथले PI जे आहेत तेही अजून बदललेले नाहीत, ते जागच्या जागेवर ठेवायचे. मग वरून SPंनी फक्त विचारायचं काय झालंय, त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. अशा पद्धतीने कामकाज चालू आहे. पण 7 महिन्यापासून तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, अजूनही DYSP बदलला जात नाही. स्थानिक पोलीस प्रशासनावरती आणि थोडक्यात गृह विभागाच्या एकंदर कारभारावरती कुठेतरी प्रभाव आहे म्हणून हे सगळं होतंय असं वाटत नाही? नाही, ते जे SP आहे, SP आमच्याकडे बदलून दिलेला चांगला माणूस आहे. SPने काही तपास जे आहेत आणि ॲक्शन घ्यायचं काम ते करतायत, परंतु सबऑर्डिनेट आमचे तिथे असलेले ॲडिशनल SP आणि हे काही हे जे आकानी नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून चर्चा करून पाहिजे तसं फिडिंग SPला करतात आणि म्हणून SP सुद्धा काही वेळा त्या ठिकाणी गर्तेत येत आहेत असा प्रकार या ठिकाणी दिसतो. पालकमंत्री प्रसन्न आहे का? ज्या पद्धतीने पालकमंत्री आले, त्यांनी धूमधडाक्यात आपला कारभार घेतला, मग नंतर जैसे ती परिस्थिती आली का? नाही, पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाहीयेत. फक्त अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा, एवढं मोठं हत्याकांड संतोष देशमुखासारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे. डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत. आकाच्या जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत आणि अजूनही त्या परळीमध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा फोटो मोठा आहे.
पण हे आका कोण आहे? सातत्यानं तुम्ही आका 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 उल्लेख करताय. आका जेलमध्ये आहेत का? आका सध्या जेलमध्ये आहेत. कोण आका आहेत ते तुम्हाला माहिती 7 महिने झाले तुम्ही म्हणता हे प्रकरणामध्ये डीवायएसपी वगैरे सगळी मंडळी प्रभावाखालची आहेत आणि 7 महिने नाही, 21 ऑक्टोबर 2023 प्रकरण पुढे येऊन 7 म्हणजे महिने झाले. आता 2025 ऑक्टोबर येईल. प्रकरण पुढे येऊन 7 महिने झाले. तुम्ही 7 महिन्यांपासून प्रामुख्याने मांडताय आणि आता त्याला चर्चेत येत आहे. खरं तर 7 महिन्यात त्याच्यावर कारवाई का नाही झाली संबंधित पोलिसांनी? मी स्वतः लेखी पत्र एसपींना दिलेलं आहे, परंतु एसपींनी ज्यांच्याकडे तपास होता त्यांच्याकडून दुसरीकडे काढून दिला. ज्या दुसऱ्या DYSPकडे दिला ते रजेवर निघून गेला, त्याच्याकडून काढून परत तिसऱ्याकडे दिला. ते ज्यांच्याकडे दिला त्यांची नियुक्तीच आकाने केलेली आहे. ते अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. आणि आता मी म्हणत नाही, ते एकेकाळी त्यांच्याबरोबर सतत चिटकून असणारे बाळा बांगर नावाचे व्यक्ती आहे, त्या मुलांनी जबाब दिलेला आहे. त्याचं चौकशी करायच्या एसपींनी चौकशी करायला पाहिजे त्या जबाबावर. पण आता तुमच्याकडनं काही या संदर्भात पुढाकार घेतला जाणार आहे एकूणच? मी 100% ज्ञानेश्वरीताई मुंडेंच्या बरोबर आहे. ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडेंच्या खुन्यांना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे. एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन 2-2 वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी बाब आहे. सर, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम म्हणून सरकारी वकील आहेत, परंतु उज्ज्वल निकम यांचीच आता खासदार राज्यसभा खासदार म्हणून निवड झालेली आहे. मग आता दुसरा कोणीतरी एक नवीन सरकारी वकील या प्रकरणात नेमावा अशी त्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे, नियम आहे. एखाद्या पक्षाचा खासदार कोणीही ते मनु सिंघवी आहेत, त्याच्यानंतर जेठमालानी साहेब, सिब्बल साहेब, या सर्वांनी, आणि मला वाटतं P. चिदंबरम साहेबसुद्धा वकील आहे. एखाद्या पक्षाकडून निवडून आला किंवा नियुक्ती झाली म्हणून त्यांना वकिली करता येत नाही असं नाही. सरकारी वकील म्हणून सुद्धा ते काम करतील. आम्ही त्याची माहिती घेतली. सरकारी वकिलाला हेच नियम लागू होतो की कुठल्याही प्रकारे? सरकारी वकिलाला होतो, खाजगी वकिलाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.